मित्रांनो, कल्पना करा की पहलगाव आणि मुंबई 26/11 किंवा 1993 सारखे हल्ले भारतात झाले. मोठ्या संख्येने निरपराध नागरिक मारले गेले. जम्मू काश्मीर पर्यंत मर्यादित न राहता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सैन्य तळांवर, सरकारी कार्यालयांवर हल्ले झाले. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये सीमेलगत जी भारतीय लष्करी चौक्या आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत. ऑइल रिफायनरीज, पॉवर प्लांट, धरणे, एअरबेस, एअरपोर्ट्स आणि इतर महत्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष केले जात आहे. देशाच्या आतमध्ये हिंदू मुस्लिम दंगे भडकत चालले आहेत आणि अंतर्गत परिस्थिती खूप वेगाने बिघडत चालली आहे. अमेरिका आणि चायनासारख्या देशांकडून भारतावर दबाव आणला जात आहे की युद्धाऐवजी चर्चेचा मार्ग स्वीकारावा. ज्या देशांकडनं भारत कच्चे तेल खरेदी करतो त्यांनी पुरवठा थांबवण्याची धमकी दिली. मित्रांनो, हा काही चित्रपट नाहीये. इथे उल्लेख केलेली प्रत्येक घटना ही भारत पाकिस्तान युद्धामध्ये प्रत्यक्ष घडू शकते. मित्रांनो, प्रश्न हा नाहीये की पाकिस्तान हे करू शकतो की नाही. प्रश्न हा आहे की जर अशी लढाई झाली तर भारताने पाकिस्तानला संपूर्णपणे संपवून टाकावे का? ते व्यावहारिक असणार आहे का? मित्रांनो, ह्याचे उत्तर जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. मित्रांनो, पाकिस्तानचे राजकारण आणि विचारसरणी मोठ्या प्रमाणात भारत विरोधावरच आधारित आहे. जिथे भारत झपाट्याने प्रगती करत आहे तिथे पाकिस्तान आर्थिक संकट, अंतर्गत संघर्ष आणि अस्थिरतेशी झुंज देत आहे. बलुचिस्तानमध्ये असंतोष आहे, पश्तून भागामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि IMF आणि अमेरिकावर हा देश अवलंबून आहे. आणि एवढे सगळे असून सुद्धा भारताविरुद्ध तर त्याच्या हालचाली अजिबात थांबलेल्या नाहीयेत. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यायला हवे की आधी सांगितलेल्या सगळ्या घटना या एकदम घडणार नाहीत. युद्ध सुरू होण्याआधी हे हल्ले आणि घटना हळूहळू पण वेळोवेळी पुन्हा पुन्हा घडत राहतील. भारतीय सशस्त्र दले अशा परिस्थितीसाठी नेहमी तयार असतात. प्रत्येक परिस्थितीसाठी आधीच योजना तयार केलेल्या असतात. त्यांचा सतत सराव केला जातो आणि भारतीय सशस्त्र दले आणि सरकार यांच्यामध्ये सर्वोच्च पातळीवर कोऑर्डिनेशन केलेले असते. त्यामुळे भारत अशा परिस्थितीवर खूपच आधी नियंत्रण मिळवेल. परंतु मित्रांनो, आपण येथे निर्णायक युद्धाबद्दल बोलत आहोत. अशा परिस्थितीमध्ये भारताकडे फक्त 2 पर्याय असतील. पर्याय 1 मर्यादित म्हणजे लोकल युद्ध. यामध्ये भारत प्रयत्न करेल की युद्ध मर्यादित स्वरूपातच राहावे आणि जास्त वाढू नये. हा जो पर्याय आहे, ही जी कारवाई आहे ती काही प्रमाणामध्ये आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये बघितली आहे, ज्यामध्ये भारत आपली सर्वात शक्तिशाली लष्करी ताकद वापरेल. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही दले एकत्रितपणे काम करतील. पाकिस्तानच्या महत्वाच्या ठिकाणांवर म्हणजे लष्करी तळे, एअरपोर्ट, वेगवेगळी बंदरे आणि पायाभूत सुविधा यांच्यावर हल्ले केले जातील आणि त्याच वेळी चर्चेचे दरवाजेही खुले ठेवले जातील, जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडू नये. दुसरा पर्याय आहे मित्रांनो, निर्णायक युद्ध. पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देणे. मित्रांनो, हा निर्णय नक्की सोपा नसणार आहे. तो अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. जागतिक परिस्थिती काय आहे, कुठला देश कुणाच्या बाजूने येऊ शकतो, ह्याचे आर्थिक परिणाम काय होतील. आपण आधीच बघितलेले आहे की अनेक वेळा आंतरराष्ट्रीय समर्थन हे स्पष्ट नसते, कारण प्रत्येक देश स्वतःच्या फायद्याकरता विचार करतो. म्हणून भारताला खूप विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागेल. जर भारताने दुसरा पर्याय निवडला तर हे एक दीर्घ आणि अत्यंत धोकादायक युद्ध ठरू शकते. आपण रशिया आणि युक्रेनच्या युद्धाबद्दल बरंच वाचतो. आता आपल्या या युद्धाचा उद्देश असेल पाकिस्तानची लष्करी ताकद, त्याची औद्योगिक रचना आणि अर्थव्यवस्था हे संपूर्णपणे बर्बाद होईल, जेणेकरून पाकिस्तान दीर्घकाळपर्यंत युद्ध चालू ठेवणार नाही. हे हल्ले इतक्या वेगाने आणि ताकदीने केले जातील की पाकिस्तानसाठी एक देश म्हणून टिकून राहणे अत्यंत कठीण होईल. या दरम्यान भारत पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. तसेच जे सीमेलगतचे अनेक महत्वाची शहरं आहेत, रणनीतिक ठिकाणे आहेत किंवा कराची सारखी जी बंदरं आहेत त्यांच्यावर कब्जा केला जाऊ शकतो. याशिवाय भारत पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या वेगवेगळ्या ज्या विभाजनवादी चळवळी आहेत त्यांना उघडपणे समर्थन देऊ शकतो. उदाहरणार्थ बलुचिस्तान, सिंधमध्ये प्रॉब्लेम आहेत, पश्तून एरियामध्ये प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर आतून आणि बाहेरून दोन्हीकडून दबाव निर्माण होईल. पण मित्रांनो, हे ऐकायला सगळं सोपं वाटतं, पण करणे तितकेच अवघड आहे. हे युद्ध खूप कठीण, दीर्घ आणि मोठ्या नुकसानीचे असू शकते. आता इतके सगळे झाल्यानंतर एक प्रश्न कायमच उभा राहील. पाकिस्तानची मानसिकता संपेल का? मित्रांनो, खरी समस्या ही फक्त जमीन किंवा लष्कराची नाहीये, तर विचारसरणी आणि मानसिकतेची आहे. एखाद्या देशाच्या विचारांमध्ये जर एवढं विष भरलं गेलं असेल तर ते फक्त युद्धाने बदलणे सोपे नसते. मित्रांनो, ही उदाहरणे आपण इतिहासात बघितलेली आहेत. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीवर अमेरिका आणि सोव्हिएत संघाने ताबा ठेवला होता, जेणेकरून नाझी विचारसरणी पुन्हा उदयास येऊ नये.
पण मित्रांनो, तो काळ खूप मागचा होता. तो एक जागतिक युद्धाचा काळ होता. आजच्या नवीन काळामध्ये एखाद्या देशावर अशा प्रकारे ताबा मिळवणे हे खूप मोठ्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय प्रॉब्लेम तयार करू शकतात. त्यामुळे हे कदाचित शक्य नाही होणार. समजा आपण पीओके जिंकले, पाकिस्तान तुकड्यांमध्ये विभागला गेला, तरीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये येथे दहशतवादाचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे प्रश्न असा उभा राहील की भारत इतक्या दीर्घकाळ अशा धोक्याला सामोरे जाण्याकरता पूर्ण तयार आहे का? तर मित्रांनो, वास्तव असं आहे की लष्करीदृष्ट्या भारत पाकिस्तानला संपवू शकतो, पण मानसिकतेला नाही. आणि तसे करणे व्यावहारिकही नाही, कारण दोन्ही देशांकडे आता मित्रांनो अण्वस्त्रे आहेत. हे युद्ध जर वाढले आणि पाकिस्तानला वाटलं की आता तो संपणार आहे, तर तो अण्वस्त्रांचा उपयोग 100% करेल आणि त्याच्यानंतर भारत पण अण्वस्त्रांचा उपयोग करेल. त्यामुळे हे दोन्ही देशांकरता किंवा या कंप्लीट एरिया करता प्रचंड विनाशकारी ठरू शकते. दुसरे कारण आंतरराष्ट्रीय दबाव. अमेरिका, चायना आणि इतर मोठी जी धेंड आहेत, ते कधीही युद्ध इतके वाढू देणार नाहीत की एक देश पूर्णपणे नष्ट होईल. ते युद्ध थांबवण्याकरता, चर्चेकरता सतत दबाव आणतील. तिसरे, आर्थिक आणि रणनीतिक नुकसान. मित्रांनो, जर हे युद्ध दीर्घकाळ चालले तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर, एनर्जी सिक्युरिटीवर किंवा पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम होईल. होणारे नुकसान हे जिंकण्यापेक्षा अधिक असू शकते. चौथे, युद्धाचा खरा उद्देश. मित्रांनो, आधुनिक काळामध्ये एखाद्या देशाला पूर्णपणे नष्ट करणे हा युद्धाचा उद्देश नसू शकतो किंवा हा युद्धाचा उद्देश नसावा. तर शत्रूची ताकद कमी करणे, त्याला रोखणे, स्वतःचे हित सुरक्षित ठेवणे हाच उद्देश असावा. म्हणूनच खरा प्रश्न पाकिस्तानला संपवण्याचा नाही आहे, तर प्रश्न असा आहे की भारत अशा परिस्थितीमध्ये भविष्य काळामध्ये स्वतःला सुरक्षित कसा ठेवेल आणि शत्रूला कसे उत्तर देईल. मित्रांनो, भारतासाठी सर्वात शहाणपणाचा मार्ग म्हणजे आपली ताकद वाढवणे, आपली अर्थव्यवस्था प्रचंड मजबूत करणे आणि योग्य वेळेची वाट बघणे. कारण अनेक वेळा सर्वात मोठा विजय लढाई जिंकण्यामध्ये नसतो, तर लढाई न करता जिंकण्यामध्ये असतो. कदाचित काळाच्या ओघामध्ये पाकिस्तान स्वतःच कमकुवत बनेल आणि नष्ट होईल आणि भारत युद्ध न करता जिंकेल. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर भारत आणि चायना यांच्यामध्ये युद्ध झाले तर काय होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.